नमस्कार मित्रांनो, एस-एस-सी-जी-डीमध्ये माझा प्रवास नेमका 4 वर्ष ॲज अ कॉन्स्टेबल कसा राहिला किंवा मी आता सध्या एस-एस-डी या कोर्समध्ये कार्यरत आहे. तर या कोर्समध्ये मला कसं वाटलं 4 वर्षानंतर नोकरी झाल्यानंतर, तर याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जसं की तुम्हाला माहिती नाही एस-एस-सी-जी-डीविषयी भरपूर अशा गोष्टी आहे, ज्या की तुम्हाला या चॅनलद्वारे सांगत असतो. तुम्हाला कोणती नोकरी तुम्ही निवडायला हवी किंवा तुम्ही एस-एस-सी-जी-डीची तयारी करताय तर कशी करायला हवी, याची माहिती मी या चॅनलद्वारे देत असतो. तर मित्रांनो, आज आपण बघूया, की एस-एस-सी-जी-डीमध्ये मला असं का वाटतंय, की एस-एस-सी-जी-डीची नोकरी ही खूप चांगली आहे बाकीच्या इतर नोकऱ्यांपेक्षा. तर सर्वात पहिले तर मी एस-एस-सी-जी-डीमध्ये जेव्हा भरती झालो, तेव्हा 100 मार्क्सचा पेपर होता आणि मला असं वाटलं नव्हतं मी एस-एस-सी-जी-डीमध्ये भरती होईल. कारण की मला माझी चेस्ट पण खूप कमी होतं आणि माझे जे वेट आहे ते पण 50च केजी होतं. तर असं वाटतच नव्हतं कारण की मी तेव्हा समजत होतो, की एस-एस-सी-जी-डी खूप जास्त वजन असलेलं म्हणजे 60 केजी, 65 केजी जे खूप मोठ्या-मोठाले मुलं आहेत त्यांच्यासाठी एस-एस-सी-जी-डी आहे. आपण कधी एस-एस-सी-जी-डीमध्ये भरती होऊ शकत नाही. परंतु जेव्हा भरती दिली, पेपर पास झालो. मी तुम्हाला यावरती व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की मी कसा 54 मार्क्सवर फक्त एस-एस-सी-डी-मध्ये सिलेक्ट झालो आहे 100 पैकी. तो व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये मी माझी एस-एस-सी-डीची संपूर्ण जर्नी सांगितली आहे. त्यानंतर मित्रांनो मी एस-एस-सी-डीमध्ये पास झालो. त्यानंतर माझं ट्रेनिंग झालं आसाममध्ये. आसाममध्ये ट्रेनिंगला गेलो तेव्हा एक एक टाईम असा वाटला होता, की यार इतक्या दूर ट्रेनिंगला जाणं, तिथे राहणं कसं वाटेल? परंतु सोबत मित्र भेटले आपल्याकडचे आणि एक मित्र भेटल्यानंतर ट्रेनिंगला गेलो. तिथे आसाममध्ये ट्रेनिंग जॉइन केली. जेव्हा जॉइनिंगचा टाईम होता, त्या टायमाला 2 ते 3 दिवस खूप वाईट वाटतं. खूप वाईट वाटलं, की असं वाटलं यार ही नोकरी असं वाटत होतं, की एक्सटेन्शन घ्यावं. एक्सटेन्शनचाही मी व्हिडिओ टाकला आहे, की तुम्ही कसं नोकरीपासून 1 वर्ष तुम्ही एक्सटेन्शन घेऊन 1 वर्ष लेट जॉइन करू शकता. याची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे, जाऊन बघा. मित्रांनो, असं वाटलं, की 1 वर्ष आपण बिन घरी जावं. त्यानंतर दुसरी तयारी करावं. त्या टायमाला महाराष्ट्र पोलिसची खूप मोठी व्हॅकन्सी होती. तर त्यामध्ये मी झालो असतो, नक्कीच झालो असतो. मी एक्सटेन्शन घेतला असता तर, परंतु त्याची एवढी माहिती नसल्यामुळे आपण ते घेऊ नाही शकलो. त्यानंतर जेव्हा मी तिथे जॉइन झालो, नंतर ट्रेनिंग चालू झाली. तर मित्रांनो, पहिले काही दिवस असं वाटत होतं, की ट्रेनिंग नेमकी या ट्रेनिंग होती या काय होतंय? म्हणजे आपण कुत्र्याचे सुद्धा एवढे हाल होत नाही, एवढे माणसाचे हाल करून टाकतात. इतकं मतलब तुम्हाला जनावरासारखं एनी टाईम पळणं, ना तुम्हाला चांगला नाश्ता केला जातो, ना जेवण केलं जातं, ना काही. आपलं काय आपल्या इकडे काही नाश्ता माहीत नसतो. आपल्याला फक्त एकच दुपारचं जेवण माहिती असतं. तिथे नाश्त्याचं, जेवणाचं डबल रात्रीचं जेवण असं वेगळे-वेगळे 3-4 प्रकारे जेवण केलं जातं. त्यानंतर मित्रांनो जेव्हा ट्रेनिंग झाली, ट्रेनिंगमध्ये खूप मजा येते. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला तुमचे बॅचमेट जे असतात एकदा मित्र बनून गेल्यानंतर खूप जास्त मजा येते. प्रत्येक स्टेटचे मुलं असतात. तुम्हाला सर्व काही वेगळ्या भाषा, खूप हसी, मस्ती, मजाक, पनिशमेंट अशा सर्व गोष्टी बघायला मिळतात. हेच तुमच्यासाठी एक मोटिव्हेशन आहे, की ट्रेनिंगमध्ये इतकी मजा येते, की तुम्ही ती मजा घेण्यासाठी नक्कीच चांगला अभ्यास करा आणि इकडे जॉइन होण्याचा प्रयत्न करा एस-एस-सी-डी-मध्ये. तर मित्रांनो पहिले 5 ते 6 महिने असं वाटलं, की नाही यार आपण एस-एस-सी-डीमध्ये यायला नको होतं. खूप जास्त टफ नोकरी आहे किंवा टफ पीटी बी खूप असते. पीटी अशी घेतात, की 60 मिनिटाची जी पीटी असते एका घंट्यामध्ये तुमचा घाम पूर्ण तुम्ही वल्ले होऊन जासाल घामानं. इतकं तुमचं तुम्हाला फिट केलं जातं शरीराला. परंतु ते गरजेचंही तुम्हाला सांगेन मी पुढे, की ते कसं काहून गरजेचं आहे तुमच्यासाठी. तर अशी पीटी किंवा इतकं तुम्हाला जे मेंटली हॅरेसमेंट केलं जातं, ते का गरजेचं आहे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ट्रेनिंगमध्ये या गोष्टी होतात. ट्रेनिंगचा जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल, तर मी तोही टाकलेला आहे चॅनलवर. तुम्ही जाऊन बघा. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला कसं-कसं, काय-काय करायला जातं. त्यानंतर मित्रांनो ट्रेनिंगमध्ये खूप मजा येते. थोड्या दिवसानंतर तुमची कसमची डेट येते. त्या कसमच्या डेटपर्यंत तुम्ही एकमेकांना इतके घुळलेले असतात मित्र सर्व, की तुम्हाला एकमेकांना सोडा नाही वाटत. 44 हप्त्याच्या ट्रेनिंगमध्ये तुमची कसम झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बटालियनला पाठवलं जातं. जी की तुमची मेन ड्युटी करण्याची जागा आहे. तुमची ट्रेनिंग खतम झाल्यानंतर तुम्ही एक सोल्जर बनता. ट्रेनिंग टाईमामध्ये जर तुमच्याकडून कोणतीही गलती होत असेल, तर ती मान्य केल्या जाते. तुम्हाला एक थोडीफार पनिशमेंट दिल्यानंतर सोडून दिलं जातं. परंतु ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही जेव्हा कसम घेता, तेव्हा तुम्ही सोल्जर बनता. त्या टायमामध्ये तुमच्याकडून थोडीही गलती होईल, तर तुम्हाला खूप जास्त मोठी सजा भेटेल किंवा तुम्हाला ती लेखी स्वरूपात भेटेल. तुमच्या सर्व्हिस बुकमध्ये इंटरव्ह्यू येईल, त्याची माहिती मी तुम्हाला देईन एखाद्या वेळेस. त्यानंतर मित्रांनो मी जेव्हा बटालियनला आलो, तेव्हा खूप पहिले तर ट्रेनिंगमध्ये मन लागलं होतं. थोड्या दिवसात मित्रांसोबत, मुलांसोबत राहून-राहून असं वाटलं होतं, की यार काही प्रॉब्लेम नाही. आता इथं बढिया दिवस काढताय. तुम्हाला दिवसभर ट्रेनिंग करून रात्रीला 3-4 दिवसानंतर ड्युटी पण लागते. जेव्हा ज्या दिवशी ट्रेनिंग करून दिवसभर खूप दमलेला असाल आणि रातची ड्युटी लागेल 2 घंट्याची, तेव्हा खूप वाईट वाटतं. असं वाटतं यार काय आता झोप नाही, काही नाही आणि तुम्हाला सकाळी तुम्ही इकडे जसं गावाकडे झोपता ते विसरून जा. तुम्हाला सकाळी कंटिन्यू 4 वाजेच्या आसपास उठणंही आहे. कोणताही दिवस असू द्या. फक्त संडेला थोडा रेस्ट भेटेल. तरी पण तुमची जे कामाची पॉलिसी असते वर्किंग फॉली ज्यामध्ये तुमचं सगळं काही एरियाचं मेंटेनन्स केलं जातं. त्या दिवशी तुमची वर्किंग फॉलिंग पण होणार आहे संडेला. तर मित्रांनो असं करून ट्रेनिंग पार झाली. त्यानंतर मी बटालियनला आलो. बटालियनला आल्यानंतर माहोल खूप चेंज होता. जसं की डी-एनमध्ये म्हणजे जसं ट्रेनिंग सेंटरमध्ये मुलं-मुलं राहत होते, तसे बटालियनमध्ये आल्यानंतर सर्व सीनियर लोकांमध्ये आलो. कळत नव्हतं कोणाला बोलू, काय बोलू? मतलब खूप नाराज राहायला लागलो.
परंतु एस-एस-सी-जी-डीच्या कोणत्याही नोकरीमध्ये हा टाईम तुमच्यावर येणार आहे, जे तुम्हाला 2 ते 3 वर्षांना प्रत्येक जागेला सोडून जावंच लागणार आहे. कारण की यामध्ये तुम्हाला माहिती आहे, की तुमच्या बदल्या या टायमा-टायमाला होत राहतात. 3 वर्षानंतर याच्यामध्ये बदली होते. तर आल्यानंतर मित्रांनो, पहिले दिवस तर असं वाटलं, यार काय करावं? काही मुलं सोबत आलेले होते. आम्ही एक 27-28 जण होतो जॉइनिंग केलेले एका बटालियनला. त्या मुलांसोबत तिथे 4 दिवस ठेवलं आणि नंतर आपलं जसं की मेन काम आहे एस-एस-सी-जी-डीचं नेपाळ व इंडो-भूटान बॉर्डरला सांभाळणे. तर मला जी बॉर्डर लागते ती नेपाळची बॉर्डर लागते. मला माझ्या बटालियनमधून बॉर्डरवर पाठवून देण्यात आलं. तर बॉर्डरला गेल्यानंतर एकदम सर्व काही नवी. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला थोडा पण टाईम मिळत नाही. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सर्व काम फास्ट करावं लागतात, जेणेकरून तुम्ही टाईम वाचवू शकाल. आणि तिथं आल्यानंतर सगळं काही माहोल चेंज होऊन गेला. एकदम शांत, तुम्हाला कोणी बोलणार नाही. ट्रेनिंगमध्ये प्रत्येक वेळेस तुमच्यावर प्रेशर राहील. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला इतकी भीती राहील कोणची पण बोलण्याची किंवा थोडं बहुत मारण्याची. परंतु इथं आल्यानंतर सर्व भीती निघून जाते. एकदम मस्त शांत आहे वातावरणामध्ये. तर ते एकदा माहोल त्या माहोलमध्ये गेलो होतो ट्रेनिंगच्या, तर तोच चांगला वाटायला लागला होता. नंतर इकडे आलो, थोडं नर्व्हस राहिलो थोड्या दिवस. नंतर लगेच सुट्टी भेटली. सुट्टी भेटल्यानंतर थोडी काय गावामध्ये गेल्यानंतर खूप चांगलं वाटतं सुट्टी भेटल्यानंतर. पहिल्या 2 ते 4 सुट्ट्या मित्रांनो, 2 ते 4 सुट्ट्या तुम्हाला असं वाटेल की खूप बढिया आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस जॉइन केल्यानंतर सुट्टीची वाट बघा आणि त्यानंतर तुम्ही जुनं होऊन जासाल, 4-5 वर्ष नोकरी होईल. त्या टायमाला तुम्हाला सुट्टीचं एवढं वाटणार नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे की परत इथे येणंच आहे, तर सुट्टीत तितकी खुशी राहणार नाही. मग त्यानंतर मित्रांनो, जेव्हा मी बॉर्डरवर ड्युटी करायला लागलो, तेव्हा खूप वेगळा माहोल होता. कारण की ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्ही एकदम खूप बंद राहता. तुम्ही बंद ट्रेनिंग सेंटरमध्ये गेटाच्या आत बंद राहता. तुम्ही आम सिव्हिल लोकांना तुम्हाला जायला मिळत नाही. परंतु जेव्हा मी डी-एनमध्ये आलो, तेव्हा बॉर्डरवर गेल्यानंतर तुम्ही ड्युटी डायरेक्ट सिव्हिल लोकांमध्ये करता, गावांमध्ये पेट्रोलिंग करता, तेव्हा खूप वेगळा माहोल असतो. कारण की तुमच्या अंगावर वर्दी, तुम्ही एका सिव्हिल माणसापुढे रायफल घेऊन उभं आहे, तर ती खूप एक आनंदाचा क्षण असतो किंवा प्राउड मोमेंट असतो तुमच्यासाठी. त्यानंतर तुम्ही दररोज लोकांमध्ये घुळून-मिळून राहायला लागता आणि खूप वेगळी एक ती एक वेगळा टाईम असतो. तर तो ती जी गोष्ट आहे तुम्ही इमॅजिन करू शकता स्वतःला आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करा, की आपल्याला पण एक दिवस लोकांमध्ये राहणं आहे. यामध्ये इलेक्शन ड्युट्या लागतात, तिथेही तुम्ही लोकांमध्ये वळती घालून बंदूक घेऊन राहता. तर तिन्ही खूप वेगळा अनुभव आहे. तो नक्की तुम्ही तो अनुभव अनुभवण्यासाठी या पोस्टमध्ये या. त्यानंतर मी बटालियनमध्ये सॉरी बॉर्डरवर ड्युटी करायला लागलो. तर खूप चांगलं वाटलं, की ट्रेनिंगमध्ये इतका कमी वेळ भेटत होता आणि इथं खूप प्रॉपर वेळ भेटायला लागला आणि एकदम नोकरी एकदम शांतताने असं वाटलं नाही, की यार खूप टफ नोकरी आहे. ट्रेनिंगमध्ये वाटायला लागलं होतं. इथं आल्यानंतर नवीन-नवीन वाटायला लागलं. परंतु मित्रांनो, असं कधी-कधी वाटतं, की महाराष्ट्रातील नोकरी खूप चांगली आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला इतके दूर यावं नाही लागत. जसं की मी 2100 किलोमीटर अंतर आहे जवळपास. 2100 किलोमीटर अंतर यावं नाही लागत. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तुम्ही, तरी तुम्ही एका दिवसात घरी जाता. इथून तुम्हाला घरी जाण्यासाठी 2 दिवस लागतातच. तर मित्रांनो, एक गोष्ट येते आणि दुसरी गोष्ट येते, की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्व लोकं मराठी बोलणारे भेटतील. आपले लोकं भेटतील. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटणार नाही, की आपण बाहेर राहतोय. परंतु इकडे जे आहे, इकडे तुम्हाला एक तर मराठी जास्त भेटणार नाही. त्यानंतर तुम्हाला खूप दूर आहे. ही एक गोष्ट आहे. या 2 गोष्टी झाल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक नोकरीमध्ये तुम्हाला फॅमिली बघायला भेटेल. परंतु इथे तुम्हाला काही-काही वेळेस फॅमिली ठेवायचा मौका मिळेल. परंतु लगभग आता एवढी सुधारणा होती आहे, की प्रत्येक पोस्टमध्ये फॅमिलीची सुविधा उपलब्ध करून देत आहे गव्हर्नमेंट. तर आणि त्यानंतर मित्रांनो, जर चांगलं सांगायचं झालं, तर या नोकरीमध्ये ही गोष्ट आहे, की इथे तुम्हाला इथं पेमेंट शिल्लक मिळेल. पेमेंट महाराष्ट्रातील नोकरीच्या अप्रॉक्स 10,000 शिल्लक मिळतं. आणि मित्रांनो, या नोकरीमध्ये एक प्राउड फील होतं माणसाला. महाराष्ट्रातील जसं पोलीस भरतीमध्ये पण महाराष्ट्र पोलीस झाल्यानंतर तुम्ही प्राउड फील करताल. परंतु इथे कोणी जास्तच प्राउड फील करता, कारण तुम्ही बॉर्डरवर असता. आणि ह्या नोकरीमध्ये आणि महाराष्ट्रातील नोकरीमध्ये काही जास्त फरक नाहीये. नोकरी, नोकरी आहे. परंतु मित्रांनो, सांगायचं झालं तर एस-एस-सी-डी-च्या जितक्या पण फोर्स आहे, तितक्या फोर्समध्ये तुम्हाला नोकरी लागत असेल, तर तुम्ही 100% जॉइन करा. कारण की मित्रांनो, अशी कोणतीच फोर्स नाहीये, की जी खूप डेंजर कामं करते किंवा तुम्हाला खूप खतरा आहे. तसं जर व्हायचं तुम्हाला काही होणार असलं, तर गावाकडे पण होणारच आहे. त्यामुळे तुम्ही नोकरी जॉइन करून घ्या आणि भरपूर मुलं असे आहे, की त्यांना जी पण नोकरी लागेल, ती नोकरी त्यांना करणं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर एस-एस-सी-जी-डीची तयारी करत असाल, तर नक्कीच तुम्ही एस-एस-सी-जी-डी जॉइन करा. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला अडचणी येणार नाही. अडचणी येतात. पहिले-पहिले तुम्हाला असं वाटेल, की नाही यार, खूप जास्त अवघड चालली आहे ट्रेनिंग. पण मित्रांनो, ध्यानात ठेवा, वेळ हा गेलेला वेळ हा परत येत नाही. ट्रेनिंगचे तेवढे अवघड दिवस तुम्ही काढून टाका. त्यानंतर तुमचे मजे ही मजे म्हणते ना, तर त्यानंतर तुम्हाला एक सांगतो, की ट्रेनिंगमध्ये जर तुम्ही अभ्यास करता पहिल्यापासून, तर ट्रेनिंगमध्ये पण अभ्यास तुमचा चालू ठेवा. ट्रेनिंग झाल्यानंतर जर तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करताल, तुमचं एवढं मन लागणार नाही. कारण की एका वर्षाचा गॅप पडेल. आता तुम्ही जर अभ्यास करताय, तर अभ्यास करतच राहा आणि कंटिन्यू आता पण जॉइनिंग झाल्यानंतर पण करत राहा. नक्कीच इथून तुम्ही दुसरी नोकरी पण घेऊ शकता. तुम्ही एम-पी-एस-सी सुद्धा या नोकरीतून काढू शकता. आणि माझं ते पर्सनल मत राहील, की नोकरी खूप चांगली आहे. यामध्ये तुम्हाला 50,000च्या आसपास पेमेंट सुद्धा मिळतं.
आणि तुम्हाला सर्व सुविधा मिळतात. क्वार्टरची सुविधा, हॉस्पिटलची सुविधा, तुम्हाला त्यानंतर पेन्शन त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवेल, की नेमकी पेन्शन किती मिळते. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलसोबत जुळून जा एस-एस-सी-जी-डीच्या नवीन माहितीसाठी. आणि वरती दिलेलं माझं टेलिग्राम चॅनल आहे. यामध्ये मी तुम्हाला स्टडी मटेरियल, कोणते बुक्स वापरायचे, स्टडी कशी करायची, सर्व रोडमॅप देत असतो. त्यामुळे तुम्ही या चॅनलला नक्की फॉलो करून घ्या टेलिग्रामच्या. आणि इतर कोणत्याही प्रकारची जर माहिती लागत असेल एस-एस-सी-जी-डी विषयी तर नक्की विचारा. मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगेल. जसं की मित्रांनो, माझा 4 वर्षाचा जो अनुभव राहिला एस-एस-सी-जी-डीमध्ये तो खूप चांगला होता. काही टायमाला असं वाटलं की महाराष्ट्राची नोकरी हवी. परंतु एकदा मन मिळावू झाल्यानंतर असं वाटलं नाही कधीच, की नोकरी अवघड आहे किंवा नोकरीनं आपल्याला मित्रांनो जसं की आपण या नोकरीवर आपलं पोट चालतंय किंवा आपल्याला ही नोकरीनं भरपूर काही दिलंय, त्यामुळे नोकरीला कधी नाव ठेवू नये. नोकरी खूप चांगली आहे आणि एस-एस-डी, सी-आय-एस-एफ या 2 फोर्सला सध्याच्या मुलं खूप जास्त मान देतात. परंतु तुम्ही कोणतीही फोर्स जॉइन करा. लगभग तुम्हाला पॅरामिलिटरीच्या सर्व फोर्समध्ये एकच नियम व एकाच प्रकारच्या गोष्टी बघायला मिळेल. पेमेंटही सारखंच मिळेल. फक्त काही ठिकाणी हार्ड अलाउन्स जे असतं त्याचा फरक पडतो. बाकीचे इतर पेमेंट सर्व चांगलं आहे व इतर ज्या सुविधा आहेत त्या सर्व अशाच सुविधा मिळतात. जर तुम्हाला एस-एस-सी-जी-डीची कोणतीही माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा टेलिग्राम चॅनलवर माझा नंबर मिळेल. त्यामध्ये जाऊन माझा नंबर घ्या. तुम्हाला एस-एस-सी-जी-डीची संपूर्ण स्टडी किंवा एस-एस-सी-जी-डीची संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलद्वारे देण्याचा प्रयत्न करतो. आवडल्यास